एक 82 वर्षाचा माणूस ज्याचे केस पांढरे झालेत, कंबरही आता पूर्वीसारखी ताठ राहिली नाही, पण त्याचा आवाज मात्र आजही सर्वोच्च न्यायालयाच्या भिंती हादरतोय. हा माणूस म्हणजे कपिल सिब्बल आणि सध्या तो जी लढाई लढतोय तिच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार हा प्रश्न गेली 3.5 वर्ष कोर्टात सुरू आहे. पण आता सिब्बल यांना असा एक कागद कोर्टासमोर ठेवलाय ज्यामुळे निवडणूक आयोगाच्याच युक्तिवादाची पूर्ती फजिती झाली. नेमकं कोर्टात काय घडलं, सुनावणीत कोणती नवीन माहिती समोर आली, चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरेच्या ताब्यात जाणार की एकनाथ शिंदेच्या, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांसह बंड केलं आणि गुवाहाटी सुरत मार्गे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि शिंदे भाजप सोबत जाऊन मुख्यमंत्री बनले. पण खरी लढाई इथून पुढे सुरू झाली, कारण दोन्ही गटांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हांवर आपला हक्क सांगायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदे गटाला अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केलं. ठाकरे गटाला मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाल चिन्हावर समाधान मानावं लागलं. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर याची अंतिम सुनावणी सुरू आहे. आता या सुनावणीत काय घडलं हे समजून घेऊया. निवडणूक आयोगाने आपला निर्णय देताना असा दावा केला होता की शिवसेनेच्या 2018च्या सुधारित पक्ष संविधानाची अधिकृत नोंद आयोगाकडे उपलब्धच नाही. म्हणजे पक्षप्रमुख पदाला सर्वोच्च अधिकार देणारी घटना दुरुस्ती ठाकरे गटाने सादर केल्याचा दावा करत होते, तीच मुळात आयोगाकडे नोंदवलेली नव्हती असं आयोगाचं म्हणणं होतं. आणि याच आधारावर शिंदे यांना बहुमताच्या जोरावर मूळ पक्षाचा वारसदार ठरवण्यात आलं. पण कपिल सिब्बल यांनी नेमक्या याच मुद्द्यावर घाव घातला. त्यांनी थेट 4 एप्रिल 2018 या तारखेचा निवडणूक आयोगाच्या अधिकृत सही शिक्क्यांचं असलेला दस्तावेज कोर्टासमोर सादर केला. या कागदावर आयोगाच्या आवक जावक शाखेची नोंद स्पष्ट दिसत होती. सिब्बल यांनी सरन्यायाधीशांना दाखवून दिलं की 2018 सालीच ठाकरे गटाने उपनिवडणूक आयुक्तांकडे सुधारित घटनेची, पदाधिकाऱ्याची आणि पक्षाच्या रचनेची संपूर्ण माहिती सादर केली होती. हा क्षणच या सुनावणीचा टर्निंग पॉइंट ठरला. सिब्बल यांनी थेट सवाल उपस्थित केला की जर हा दस्तावेज आज आयोगाकडे नाहीये तर आयोगाच्याच कार्यालयातून गायब कसा झाला? आयोगाने आपल्या शिक्क्याचा कागदा नाकारायचा आणि त्या विरोधात कुठलीही चौकशी न करायची, हे कसं शक्य आहे? या प्रश्नामुळे कोर्टातलं वातावरण एकदम बदललं. सिब्बल यांनी नंतर लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 29 चा संदर्भ देत सांगितलं की पक्षाचं नाव, मुख्यालय किंवा घटनेत बदल झाल्यास ती माहिती आयोगाला कळवणं हे पक्षाचं कायदेशीर कर्तव्य असतं आणि ठाकरे गटाने ते तंतोतंत पाळलं होतं. 12 उपनेते नाव निर्देशित तर 21 उपनेते नियमानुसार निवडून आलेले होते. हे संपूर्ण यादीही वेळेत आयोगाला सादर झाली होती असं सिब्बल यांनी स्पष्ट केलं. पण गोष्ट इथेच थांबत नाही. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटलं की मूळ शिवसेनेची घटना लोकशाही तत्वावर आधारित होती, पण नंतर झालेल्या दुरुस्तीमुळे ती जवळपास एकाधिकारशाही स्वरूपाची झाली. यावर सिब्बल यांनी ठामपणे उत्तर दिलं की पक्षाची घटना लोकशाही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार मुळात निवडणूक आयोगाचा नाहीच. त्यांनी सांगितलं की आम्ही तसं काही केलेलं नाही आणि मी ते आधीच सिद्ध केले. पण खरा प्रश्न हा आहे की हा मुद्दा आयोगाच्या अंडर येत नाही. यावर सरन्यायाधीशांनी मात्र म्हटलं की हा प्रश्न त्याहून घटनात्मक मुद्दा उपस्थित करतो. दुसरीकडे सिब्बल यांनी निवडणूक चिन्ह आदेशातील परिच्छेद 15चाही आधार घेतला. त्यांनी सांगितलं की हा परिच्छेद तेव्हाच लागू होतो जेव्हा पक्षातच फूट पडून 2 गट तयार होतात. केवळ विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेणं म्हणजे मूळ पक्षात फूट पडणं असा त्याचा अर्थ होत नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. त्यांनी न्यायालयाला ठामपणे सांगितलं की विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि काही आमदार फुटले म्हणजे त्यांनी मूळ पक्षच गिळंकृत केला असं होत नाही. जर आमदाराच्या संख्येवरच पक्ष कोणाचा हे ठरणार असेल तर उद्या कुणी पैशाच्या जोरावर आमदार विकत घेऊन कुठलाही नोंदणीकृत पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करू शकेल, असा गंभीर इशाराही सिब्बल यांनी दिला. आता सध्याची परिस्थिती पाहायची झाली तर हे प्रकरण अजूनही अंतिम टप्प्यावर आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय बागची तसेच न्यायमूर्ती मोहना यांच्या खंडपीठासमोर आता विधानसभा अध्यक्षकांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आलं.
ठाकरे गटाचं म्हणणं आहे की केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून मूळ पक्षातच फूट पडली असं गृहीत धरता येणार नाही. या सुनावणीत सिब्बल यांनी आकडेवारीसह हेही दाखवून दिलं की संघटनात्मक पातळीवर आणि प्राथमिक सदस्यत्वात ठाकरे गटाला मोठा जनाधार होता, पण आयोगाने संघटनात्मक बाजू पूर्णपणे दुर्लक्षित करून केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे निर्णय दिला. एकंदरीत आजच्या सुनावणीने स्पष्ट केलं की निवडणूक आयोगाचा 3 वर्षापूर्वीचा निर्णय आता कायदेशीर कसोटीवर पुरता तपासला जातोय. कपिल सिब्बल यांनी सादर केलेला तो सही शिक्क्याचा जुना कागद हा केवळ एक दस्तऐवज नाही, तर तो या संपूर्ण लढाईतला सगळ्यात मोठा पुरावा ठरू शकतो. पक्षांतर्गत बंदी कायदा, घटनेची 10वी अनुसूची आणि निवडणूक चिन्ह आदेशातील तरतुदी यांना मेळ घालत सिब्बल यांनी ही केस अत्यंत भक्कमपणे लागून धरली. पण अंतिम निर्णय कोर्टाच्या हातात आहे आणि तो केव्हा येईल हे अजून स्पष्ट नाही. तर मंडळी, शिवसेना कोणाची हा प्रश्न कायद्याच्या कसोटीवर सुटेल की राजकीय ताकदीच्या जोरावर हे आता येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, ज्या पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणाला दशकांपासून दिशा दिली त्याच पक्षाचं नाव आणि चिन्ह आज कोर्टाच्या उंबरठ्यावर अडकून पडले. तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची असावी? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असतं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.